आज आल्या होत्या ताई घरी. खूप दिवसानंतर आल्यानंतर म्हटलं चला यांच्यासाठी स्वयंपाक बनावं. तब्येत तर काय डाऊनच होती, तरी पण खूप दिवसानंतर आल्यानंतर पाहुण्यांना असं सोडायचं नाही म्हणून त्यांच्यासाठी जेवण बनवलं. चला तर मग ताई तर गेल्या, त्यांना बाय बाय केलं आणि दुसऱ्या नणंदबाई आल्या होत्या त्यांच्याशी गप्पा-शप्पा केल्या. त्याही निघून गेल्या. त्यानंतर मी घरी होते. घरी असल्यानंतर मला कुठं शांत बसते म्हटलं चला हे काही क्लिनिंग करायची राहिली होती. म्हणजे का राहिली होती तर मी 2-4 दिवसापासून खूप आजारी होते. मला काही करता येत नव्हतं आणि अक्षरशः विकनेस खूप होता. त्यानंतर आदल्या दिवशी जे इंजेक्शन घेतलं त्यानंतरची आजची तरतरी मला खूप काहीतरीच वेगळीच होती. त्यामुळे म्हटलं चला जे काही आपल्याला करता येईल क्लिनिंग ती करून घेऊयात. जेवढं काही करता आलं ते तेवढं मी पटापट करून घेतलं आणि स्वच्छ असं घर केलं. आजारी असल्यावरती म्हणजे करायचं भरपूर काही समोर दिसतं, पण उठताच येत नसल्यामुळे काही गोष्टी तशाच राहून जातात. त्यामुळे माझ्याकडून भरपूर क्लिनिंग तशीच राहून गेली होती, म्हणजे काही करताच येत नव्हतं. त्यासाठी आज मला खूप बरं वाटत होतं, म्हणून म्हटलं हे करावं की ते करावं. अक्षरशः म्हणजे मला किचनची ट्रॉली म्हटलं तरी साफ करायची इच्छा झाली होती. नंतर मी स्वतःलाच म्हटलं की नको, थोडं शांत बसावं, म्हणून कपडे सुकून घेतली. मशीनला जे सुकायला लावले होते ते कपडे स्टँडला वाळत घालू घेतले. त्यानंतर असं काहीसं छान माझं घर दिसत होतं क्लिनिंग केल्यानंतर आणि अगदी अगदी फ्रेश वाटत होतं. पिल्लू ट्युशनला गेलं होतं, त्यालाही आणायचं होतं. तरी कुठं शांत बसवते म्हणून मुलांच्या कप्पाही आवरत बसले की चला ह्यांचे कपडे आवरून घ्यावे. संध्याकाळच्या जेवणात इतकं काहीसं करायचं होतं. दुपारची भाजी तशीच होती, त्यामुळे चपात्या करून घेतल्या. चपात्या पटापट करून घेतल्यानंतर पिल्लूलाही भरून घेतलं. त्यानंतर आले होते ते आमचे डॅडा आणि त्यांनी आणलं होतं दोघांना गेम. त्या गेममध्येच दोघं इतकं बिझी झाले की विचारूच नका. तर असा काहीसा दिवस संपवला गाईज. तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून, बाय आणि सबस्क्राईब करा.